हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण फार्मास्युटिकल ॲनालिसिसमधलं युनिट नंबर 5 बघतो आहे. त्यामधला सेकंड पॉईंट जो होता तो मेथड ऑफ एक्सप्रेसिंग कॉन्सन्ट्रेशन. आज तो डिस्कस करणार आहे. तर नेमकं कॉन्सन्ट्रेशन टर्म म्हणजेच काय आणि हा बेसिक पार्ट आहे आणि याच्यावरती 100% तुम्हाला क्वेश्चन विचारलाच जातो. तर काहींना माहिती असेल सोल्युशन काय असतं, सॉल्वंट काय असतं, सोल्यूट काय असतात, हे सगळे बेसिक कन्सेप्ट आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. आणि याच्यामध्ये आपण तेच डिस्कस करणार आहे की त्याच्यामध्ये नॉर्मॅलिटी काय असते, मोलॅरिटी काय असते. हेच तुमचे काय मेथड ऑफ एक्सप्रेसिंग कॉन्सन्ट्रेशनचे टर्म्स आहेत. ठीक आहे. तर त्याआधी तुम्हाला बेसिक टॉपिक माहिती पाहिजे. आता नेमका कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय की जे पण तुम्ही घेणार आहेत अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन द अमाऊंट ऑफ सॉल्वंट अँड सोल्युशन. आधी ते बघूयात नेमकं सॉल्वंट सोल्युशन काय. ज्यांना माहिती त्यासाठी ठीक आहे, पण ज्यांना कन्सेप्ट माहिती नाही त्यांच्यासाठी आपण पाहून घेऊयात. आधी नेमकं कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय की कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय, अमाऊंट ऑफ द जेवढं सोल्यूट दिलं आहे प्रेझेंट, किती याच्यामध्ये दिलं आहे सॉल्वंट अँड सोल्युशनमध्ये, किती याच्यामध्ये दिलं आहे ते तुम्हाला इथं कॉन्सन्ट्रेशनमध्ये समजणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय की याच्यामध्ये हा एक रोल प्ले करतो की फॉर्म्युलेटेड कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला सोल्यूट प्लस सॉल्वंट इक्वल टू सोल्युशन, त्याचा यूज पण का म्हणून करतो ते पण आपण बघणार आहे. ठीक आहे. आधी स्टेप बाय स्टेप बघूयात. आता बघा नेमकं सोल्युशन म्हणजे काय, सोल्यूट म्हणजे काय, तो बेसिक कॉन्सेप्ट पाहून घेऊया. आता बघा जे तुमचं जे सोल्यूट असतं ते एकदम स्मॉल अमाऊंटमध्ये असतं, त्यालाच तुम्ही सोल्यूट म्हणता. आणि जे तुम्ही सॉल्वंट घेणार आहे ते थोडंसं मोर अमाऊंटमध्ये असणार आहे. आणि जे तुम्ही हे मिक्सिंग जे करणार आहेत त्यालाच तुम्ही काय म्हणता, सोल्युशन म्हणतात. म्हणजे सोल्यूट जे असणार आहे तुमचं जसं फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की 1 ग्रॅम 2 ग्रॅम एवढं घेणार आहे. आणि जर सॉल्वंट जे असणार आहे तर तुमचं थोडं जास्त असणार आहे त्याच्यापेक्षा. म्हणजे ज्यापेक्षा 1 असणार तर हे 10 याच्यामध्ये असणार आहे, 10 याच्यामध्ये असणार आहे. म्हणजेच काय, ह्या दोघांचं जे मिक्सिंग होणार त्यालाच तुम्ही काय म्हणता, सोल्युशन म्हणता. ठीक आहे. म्हणजेच काय, तुमची ही टर्म झाली कॉन्सन्ट्रेशन टर्मची. ठीक आहे. तर नेमकं बघा, तुम्ही सपोज आता जर वॉटर घेतला, आता वॉटरमध्ये तुम्ही शुगर ॲड करा किंवा जसं आपण होमोजिनियस मिक्सचर वगैरे बनवतो, तर त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की तुमचं जे वॉटरचं प्रमाण असतं ते कसं असतं, जास्त प्रमाणात असतं, बरोबर की नाही. आता जर सपोज मी साल्ट घेतला किंवा शुगर घेतला तर आपण काय केलं, डिझॉल्व केलं. डिझॉल्व केल्यानंतर काय भेटलं तुम्हाला, वॉटर आणि तुमचं जे साल्टचं सोल्युशन ते भेटणार. म्हणजे हेच काय झालं, तुमचं होमोजिनियस मिक्सचर झालं. पण तुम्ही जे साल्ट घेतलं आहे ते कसं घेणार आहे, तुम्ही सोल्यूट म्हणून घेणार आहे. जे पण तुमचं जे कमी अमाऊंटमध्ये जे पण काही असणार आहे ते काय असणार, तुम्ही सोल्यूट म्हणून यूज करता. आणि जे जास्त अमाऊंटमध्ये असणार ते काय असणार आहे, तुमचं सॉल्वंट. आणि जे मिक्सचर तयार होणार ते काय असणार, तुमचं सोल्युशन असणार आहे. कळतं आहे इथपर्यंत? आय थिंक कोणाला डाऊट नसेल. तर तेच आज आपण काय करणार आहे, मोलॅरिटी फॉर्म जे टर्म्स आहेत त्यामध्ये आपण हे सगळं डिस्कस करणार आहे. म्हणून हा बेसिक पार्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता सपोज जर तुम्ही सॉल्वंट घेतलं आहे, ठीक आहे. आता तुम्ही सॉल्वंट घेतलं, त्यामध्ये जे जास्त अमाऊंटमध्ये तुम्हाला मी काय सांगितलं, जे जास्त अमाऊंटमध्ये असणार ते काय असणार आहे, सॉल्वंट असणार. जे कमी असणार ते काय असणार आहे, सोल्यूट घेणार. आता सपोज आपण मिल्क घेतलं आणि वॉटर घेतलं आहे, तर मिल्कचं प्रमाण आपण जास्त घेतलं आहे. आता तुम्ही जेव्हा मिल्क वॉटरमध्ये तुमचं जेव्हा मिक्स असतात थोडंफार, तर तुम्हाला माहिती की ते कसं असतं, होमोजिनियस मिक्सचर होतं. म्हणजे ते मला समजत नाही की दूध कुठलं आहे आणि वॉटर कुठलं आहे, बरोबर की नाही. ते दोघं पण तुम्हाला कसं एकच याच्यामध्ये मिक्सिंग दिसतं. ओके. तर त्यामध्ये तुम्ही सॉल्वंटचं प्रमाण काय घेतलं, जास्त घेतलेलं आहे मिल्कचं. ठीक आहे. सोल्यूट हे कमी प्रमाणात. जे मिक्सचर तयार झालं ते काय झालं, तुमचं मिल्क आणि वॉटरचं सोल्युशन तयार. तर सपोज तुम्ही जर आता इथं आपण काय घेतलं, मिल्क जास्त प्रमाणात घेतलं. आता सपोज तुम्ही जर इथं वॉटर जास्त प्रमाणात घेतलं आणि मिल्क सोल्यूट जे जास्त असणार आहे ते काय असणार आहे, सॉल्वंट असणार आहे. जे कमी असणार आहे ते काय असणार आहे, सोल्यूट असणार आहे. जर दोघांची मिक्सिंग जर केली तर तुम्हाला काय भेटणार आहे, वॉटर आणि मिल्कचं काय भेटणार आहे, सोल्युशन तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे तुमचं हे जी काय मिक्सिंग असणार ते कसली असणार आहे, होमोजिनियस मिक्सचर असणार आहे. ठीक आहे. आता सपोज जर तुम्ही आता काही ठिकाणी आपण लॅबमध्ये बघतो की हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये काय असतं. आता जसं आपण लायब्ररी वगैरेमध्ये बसतो की कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे किंवा डायल्युटेड सोल्युशन. आता डायल्युटेड नेमकं काय असतं आणि कॉन्सन्ट्रेशन काय असतं हा बेसिक पाडू. म्हणजे तुम्हाला तुमचे इथं डाऊट जर क्लिअर झाले तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आहे. आता बघा, जे पण तुमचं जे काही पण सोल्युशन असेल, जे पण काय दिलेलं असेल, आता सपोज वॉटरमध्ये असेल किंवा कशामध्ये दिसेल, इथेनॉल वॉटेवर ज्याच्यामध्ये पण दिलं असेल, जे पण सोल्युशन असणार आहे ते तुमचं कसं असणार आहे, जास्त प्रमाणात असणार. तर सॉल्वंटचं प्रकार जास्त प्रमाणात. आणि आपण जे घेणार आहे, आता सपोज इथं तुम्ही काहीतरी घेतलं आहे, साल्ट घेतलं आहे किंवा शुगर घेतलं आहे, वॉटेवर जे काही घेणार आहे ते पण तुम्ही कसं घेतलं आहे, जास्त प्रमाणात घेतलं आहे. म्हणजे हे काय झालं, जेवढं पाहिजे तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त घेतलं आहे, तर ते कसं झालं, कॉन्सन्ट्रेट झालं. कळते की नाही. ते कसं झालं, तुमच्याला कॉन्सन्ट्रेट झालं. म्हणजे तुम्ही काय हाय कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ते कसं सोल्युशन झालं तुमचं
कॉन्सन्ट्रेट सोल्युशन झालं आहे. म्हणजे काय झालं, दोघांचं प्रमाण कसं झालं, याचं तुम्ही जे सोल्यूट घ्या ते पण तुम्ही जास्त घेतलं आणि सॉल्वंटचं तुम्ही ऑलरेडी घेतातच आहे, पण याचं पण जर तुम्ही सॉल्यूट पण जास्त घेतलं तर तुम्हाला काय भेटणार, ते कॉन्सन्ट्रेटेड भेटणार आहे. ठीक आहे. पण जर सपोज तुम्ही जे पण सॉल्वंट जे घेतले ते तुम्ही ते जास्त घेतात जे, म्हणजे सोल्यूटचं प्रमाण आहे, जे काही सोल्यूट घेतलं आहे ते एकदम स्मॉल अमाऊंटमध्ये घेतलं आहे, पण हे कसं झालं, तुमचं लो कॉन्सन्ट्रेशन झालं. म्हणजेच काय झालं, हे तुमचं डायल्युटेड सोल्युशन तुम्ही त्याला म्हणता. आता तुम्ही म्हणा की हे सोल्यूट, सॉल्वंट, वॉटेवर जे काही आपण बघितलं त्याचा उपयोग काय आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये, त्याचा उपयोग काय आहे. तर बघा, जे पण आपण सोल्युशन वगैरे घेतो, आता बघा तुमचे जे पण तुम्ही सिरप वगैरे बनवतात, बरोबर की नाही. आता सिरप बनवता मेन त्याचा पार्ट काय, ड्रगमध्ये येतो. तुमची जे पण मेन मेडिसिन वगैरे होतं, जे पण औषध तयार होतं ते तुमचा काय इथंच मेन पार्ट आहे तुमचा, की तुम्ही जे सोल्युशन बनवणार ते कशा प्रकारे. आता बघा, जो ड्रग असतो तो तुम्ही कसा घेणार आहे, स्मॉल अमाऊंट, म्हणजे हा सोल्यूट म्हणून यूज करणार, कळतं आहे. सोल्यूटमध्ये यूज करणारे तुमचे जे ॲडिटिव्ह, म्हणजे ॲडिटिव्ह म्हणजेच काय, याच्यात कलर असणारे, स्मेल असणारे, वॉटेवर जे काही असणार ते सगळे तुमचे काय मिक्सिंग, म्हणजे ते सॉल्वंट म्हणून जे जास्त प्रमाणात असणार आहे ते काय असणार आहे, सॉल्वंट असणार आहे. ते तुम्हाला काय भेटणार आहे, मग सिरप तयार होणार, कळतं आहे. म्हणजे मेन फंक्शन काय करणार, तो सोल्यूटचं काम करणार, तो स्मॉल अमाऊंटमध्ये, पण आपला मेन जो तयार होणार आहे तो सोल्यूटपासूनच तयार होणार की नाही. म्हणून हा कन्सेप्ट आपल्याला इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला बघायचा. आणि हो, तुम्ही जर कधी इंटरव्ह्यूला जाणार तर याच्यावरती हमखास तुम्हाला क्वेश्चन विचारला होतो, जस्ट फॉर्मॅलिटी म्हणजे काय किंवा मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी तुम्ही कसं काढणार, हा पण क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर आपण बघूयात नेमकं आता त्या टर्म्स काय आहेत ते बेसिक. आता तुमचं डाऊट क्लिअर झाले असतील. आता नेमकं आपला मेथड कुठल्या आहेत ते बघून घेऊया. ठीक आहे. आता बघा, मेथड एक्सप्रेशन कॉन्सन्ट्रेशनमध्ये कुठल्या आहे, मग नॉर्मॅलिटी आहे, मोलॅरिटी आहे, मोल फ्रॅक्शन काय आहे, पर्सेंटेशन, कॉन्सन्ट्रेशन, PPM पार्ट्स पर मिलियन, PBB म्हणजेच काय, पार्ट्स पर बिलियन. आता हे डिटेल बघण्यात तुमचे सगळे डाऊट क्लिअर होते. ठीक आहे. आता नेमकं मोलॅरिटी म्हणजेच काय. ठीक आहे. आता हे सोल्यूट, सॉल्वंट कंपल्सरी आपण याच्यामध्ये यूज करणार आहे. तुमचे हे डाऊट तर क्लिअर झालं आहे, बेसिक पार्ट तुम्हाला समजला आहे. आता बघा, मोलॅरिटी म्हणजेच काय, की नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ द सोल्युशन. आता जे पण तुमचे मोल्स असणार आहे, नंबर ऑफ मोल जो असणार आहे सोल्यूटचा तो किती म्हणजे तुम्हाला बघायचा आहे, 1 लिटर ऑफ द सोल्युशनमध्ये तुम्हाला बघायचा आहे. ठीक आहे. हा तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट फार्मास्युटिकल युनिटमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. मोलॅरिटी तुम्ही कशी काढणार, याला आपण सिम्युलर कॅपिटल यमने डिनोट करतो. कशाने डिनोट करतो आपण, कॅपिटल यमने डिनोट करतो. आणि याला आपण मोलर कॉन्सन्ट्रेशन पण म्हणतो. आणि हा तुमचा कशावर डिपेंड असणार आहे, टेम्परेचरवर डिपेंडेंट असणार आहे. कळतं आहे, टेम्परेचरवर डिपेंडेंट असणार आहे. कारण की याच्यामध्ये आपण व्हॉल्यूम मेजर करणार, व्हॉल्यूम कशावर डिपेंड असतो, टेम्परेचरवर डिपेंड असतो. ठीक आहे. आता नेमकं मोलॅरिटी म्हणजेच काय, तुम्ही आधी सांगितलं की मोल ऑफ सोल्यूट, तुम्ही जेवढ्या नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट असणार आहे त्याच्याच तुम्ही काय करा, व्हॉल्यूममध्ये सोल्युशन कितीमध्ये काउंट करताय, तुम्ही 1 लिटरमध्ये काउंट करताय 1 लिटरमध्ये तुम्ही काउंट करताय. तर मोल म्हणजेच काय नेमकं, की मोल इज द SI युनिट ऑफ द मेजर द अमाऊंट ऑफ सबस्टन्स. जेवढं तुम्हाला अमाऊंट ऑफ सबस्टन्स दिलं आहे त्यालाच तुम्ही काय म्हणता, मोल. आता सपोज आता 1 मोल म्हणजेच काय, म्हणजे स्पेसिफिक तुम्ही एक स्टेप बाय स्टेप जा, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होती. आता नेमकं मोलॅरिटीमध्ये तुम्ही मोल ऑफ द सोल्यूट तुम्ही घेताय. आता नेमकं सोल्यूट तुम्ही जे घेतलं आहे ते नेमकं काय, म्हणजे जे अमाऊंट म्हणजे जे सबस्टन्स दिलेलं असेल त्याच्यामधलं आपल्याला 1 मोल घ्यायचं आहे. आता तो 1 मोल म्हणजे आता सपोज वॉटरचं घेतलं तुम्ही तर त्याच्यामधला 1 मोल किती असणार आहे, तर त्याचं असणार आहे 6.022 इंटू 10⁻23 किंवा पॉवर ऑफ 23 जे तुम्ही बोलत असणार ते. ठीक आहे. 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल ऑफ दॅट द सबस्टन्स. म्हणजे जे ते 1 मोल म्हणजेच काय, की तुमचे एवढे पार्टिकल ऑफ द सबस्टन्स असणार आहे. कळतं. आता फॉर एक्झाम्पल आपण इथं घेतलं आहे की 1 मोल ऑफ द तुमचा वॉटर कंटेंट करणार आहे. वॉटर घेतलं आहे तुम्ही. आता तुम्ही सांगणार की वॉटरचं किती घेतलं वॉटर घेतलं आहे तर वॉटर काय तुमचा आला दिलेला 6.022 इंटू 10⁻23 वॉटर मॉलिक्यूल. इट इज द रिप्रेझेंट बाय द N. तुम्ही कशाने रिप्रेझेंट करताय, स्मॉल N रिप्रेझेंट करताय. आता नेमकं N म्हणजेच काय, जे तुमचं मास दिलं आहे ते गिवन मास अपॉन द मोलर मास. कळतं आहे, गिवन मास अपॉन द मोलर. आता मोलर मासला तुम्ही दुसरं ॲटॉमिक मास पण म्हणतात, त्याला मॉलिक्युलर वेटसुद्धा म्हणतात, तर मोलर माससुद्धा म्हणतात. म्हणजे हे जे तिघे पण कन्सेप्ट आहे ते एकच आहेत, मोलर मास, ॲटॉमिक मास आणि मॉलिक्युलर वेट सगळे पण एकच आहेत. आता फॉर एक्झाम्पल घेऊयात. फॉर एक्झाम्पलमध्ये एक्झाम्पल तुम्हाला लक्षात येईल इझिली. आता बघा, फॉर एक्झाम्पल दिलं आहे की फाइंड द मोलॅरिटी ऑफ 80 ग्रॅम ऑफ NaOH दिला आहे, डिझॉल्व इन
4000 ml ऑफ द सोल्युशन. ठीक आहे, तुम्ही ऑलरेडी म्हटले की व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन हे 1 लिटरमध्ये दिले कळतं आहे. आता नेमकं 80 ग्रॅम दिलं, किती दिलं त्याने 80 ग्रॅम दिलेलं आहे. त्यामध्ये नंबर ऑफ मोल्स आपण काय सांगितलं आधी, गिवन मास अपॉन द एन, म्हणजेच काय सांगितलं आपण गिवन मास अपॉन द मोलर मास. आता तुम्हाला गिवन मास काय दिलं आहे, इथं ऑलरेडी दिलेलं आहे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिला आहे की 80 ग्रॅम तुमचं काय गिवन मास आहे. आणि मोलर मास म्हणजेच काय सांगितलं त्याचं ॲटॉमिक वेट किंवा मॉलिक्युलर वेट मी तुम्ही सांगितलं आहे त्याला मोलर मास म्हणतात. आता मोलर मास कशाचं काढणार तुम्ही, NaOHचं काढणार बरं की नाही. आता तुम्ही काय घेणार आहे मग, मोलर मास म्हणजेच काय, आता NaOHचं तुमचं काय आहे, सोडियमचं काय 23 आहे बरोबर की. मोलर मास काय तुमचा 23 आहे. ऑक्सिजनचा किती 8/16 आणि हायड्रोजनचा तुमचा 1 आहे. म्हणजे तुमचा मोलर मास काय ॲटॉमिक तुम्ही म्हणतात ते किती झालं, याची टोटल बेरीज की तुमचं किती 40 येतो बरोबर की. 18 अपॉन मोलर मास काय ते 40. आता तुम्ही घ्या 0 गेले आणि 4 2 4 2 जा 8 बरोबर की नाही 2. ठीक आहे, आता नेमका आता तो फॉर्म्युला काय आपल्याला जो आपला आलेला आहे गिवन जे आलेलं आहे ते काय करायला तुम्ही मोलॅरिटीमध्ये डिपेंड काय करणार पुटअप करा ती व्हॅल्यू. मग आपला मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय होता, मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन द व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन इन 1 लिटर. आता 1 लिटरमध्ये घेतलेलं तुम्ही काय लिहिणार तिथं, 1 लिटरमध्ये तुम्ही लिटर म्हणजे 4000 दिले, म्हणजे तुम्ही ते ml मध्ये दिलेलं आहे. तर ते तुम्हाला काय करायचं, कन्वर्शन कशामध्ये करायचं आहे, लिटरमध्ये करायचं. म्हणजे काय आला 4000चं काय 4 येईल बरोबर की नाही. म्हणजेच काय मोल्स ऑफ सोल्यूट इक्वल टू 2 तुमचा जो आलेला आहे तो. हा आपण नंबर ऑफ मोल्स काढलेत ना, 2 अपॉन द व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन तुमच्या लिटरमध्ये किती येणार 4. आणि तुम्ही केला काय आलं तुम्हाला 0.5. तुमचं काय असेल मग मोलर काय असेल 0.5 ml. ठीक आहे, आता नेक्स्ट तुमचा कन्सेप्ट तो म्हणजे मोलॅरिटी. आता इथे तो कोणाला जर काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. ठीक आहे, इंस्टाला फॉलो करा, इंस्टा ID पण शीतलगिरा असे. आता बघा मोलॅरिटी काय आहे की नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 किलोग्राम ऑफ सॉल्वंट. ठीक आहे, आता आपण हे कशामध्ये बघत होतो, आपण जो तुमचा मोलॅरिटी तो कशामध्ये बघत होतो, तुमचा लिटरमध्ये बघत होतो, लिटरमध्ये बघतो. आता आपण काय बघणार KGमध्ये बघणार आहे, किलोग्रॅममध्ये बघणार आहे, सॉल्वंटमध्ये बघ. ठीक आहे, आता काय सांगितलं नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 किलोग्राम ऑफ सॉल्वंट. हा कशाने डिनोट करतो तुम्ही, एमने डिनोट करता. आणि जस्ट इट इज द डिपेंड ऑन द इनडिपेंडंट ऑन द टेम्परेचरवर डिपेंड नाही आहे तो. इट इज अ नोन ऑफ द मोलर कॉन्स्टंट. याचे इथं काय होतं चेंजेस होत राहतात, म्हणजे मासमध्ये तुमचे चेंजेस होत राहतात म्हणून तो टेम्परेचरवर डिपेंड नाही म्हणतात. ठीक आहे, मोलॅरिटी म्हणजेच काय मास ऑफ सोल्यूट अपॉन द मास ऑफ सॉल्वंट इन KG म्हणजे किलोग्रॅममध्ये. आता तुम्ही कुठली पण वस्तू घ्यायला जातात तर तुम्ही काही घ्यायचा मार्केटला, तर तुम्ही बटाटे वगैरे घ्यायला तर तुम्ही काय सांगणार की 1 किलो द्या, म्हणजे काहीतरी स्पेसिफिक अमाऊंट तुम्हाला सांगावी लागेल तिथं. तर तुम्ही असं बोलणार का 1 पोटॅटो द्या असं नाही बोलणार ना, तुम्ही 1 किलो पोटॅटो द्या असंच बोलणार ना. म्हणजेच काय की तुमचं जे वेट असणार ते तुम्ही काय करणार किलोग्रॅममध्ये तुम्ही ते काय करणार आहे मेजर करणार आहे. ठीक आहे, मग हा इथंच इम्पॉर्टंट आहे की मोलॅरिटी नेमकं आपल्याला काय म्हणून यूज करायचं. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल डिफाईन द मोलॅरिटी 40 ग्रॅम ऑफ NaOH कशामध्ये डिझॉल्व करायचं आहे तुम्हाला सोल्युशनमध्ये, किती 540मध्ये 540 ग्रॅममध्ये तुम्हाला काय करायचं डिझॉल्व ऑफ द सोल्युशन. आता नंबर ऑफ मोल्स तुम्ही काढले, नंबर ऑफ मोल्स काय तुमच्याकडे 40 आणि तुमचा जो आलेला आहे तो काय 40. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती होता. आणि काय होणार मग 40 गेट कॅन्सल आणि 1 आणि मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय 1 अपॉन तुमचं काय असणार आहे 0.5 मास ऑफ सॉल्वंट दिला आहे ना 0.5 आणि तो इक्वल टू 2. म्हणजे 540 ग्रॅमला तुम्ही जर याच्यामध्ये करणार तुमचा मोलॅरिटीमध्ये मास ऑफ सॉल्वंटमध्ये करणार तुम्हाला काय होणार मग कशामध्ये भेटणार तुम्हाला KGमध्ये करायचं तुम्हाला 540चा काय होऊन जाईल 0.5 होऊन जाईल बरोबर की नाही. तर तुम्ही जे 1 गिवन आले ते आणि अपॉन द 0.5 म्हणजे इक्वल टू 2 बरोबर 2 मोलॅरिटी. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपलं नॉर्मॅलिटी. आता नॉर्मॅलिटी म्हणजेच काय, नॉर्मॅलिटी म्हणजेच काय की नंबर ऑफ इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन पर लिटर. हा एक्झॅक्टली सेम आहे तुमचा फॉर्मॅलिटीसारखा आहे. कारण की बघा आपण फक्त इथं काय केलं लिटरमध्ये सोल्युशनमध्ये कन्वर्ट करत होतो, इथं काय करणार फक्त इथं चेंजेस काय इक्विव्हॅलंट वेटमध्ये चेंजेस बरोबर, इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट. आता नेमकं काय इक्विव्हॅलंट ग्रॅम इक्विव्हॅलंट वगैरे काय आहे ते सगळं बेसिक आपण बघणार आहे. ते कशाप्रकारे तुम्ही मेजर करणार आहे ते पण आपण चेक करणार आहे. ठीक आहे, तर नॉर्मॅलिटी म्हणजेच काय की नंबर ऑफ ग्रॅम ऑफ इक्विव्हॅलंट ऑफ द सोल्यूट प्रेझेंट इन पर लिटर ऑफ द सोल्युशनमध्ये किती अमाऊंटमध्ये तुम्ही मेजर करताय ते आपल्याला इथं डिस्कस करता. ते हा आपण यांनी डिनोट करतो आणि याचं तुम्ही याला नॉर्मल कॉन्सन्ट्रेशन म्हणून सुद्धा नेमिंग देऊ शकता. ठीक आहे, आता नॉर्मॅलिटी म्हणजेच काय number of gram of equivalent of the solute प्रेझेंट इन
व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, बरोबर की नाही. तुम्ही लिटर ऑफ द सोल्युशन म्हणजे तुमचं कशामध्ये असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशनमध्ये, म्हणजे लिटरला तुम्ही मोजणार आहे. ठीक आहे. आता नेमकं ग्रॅम इक्विव्हॅलेंट म्हणजेच काय. ग्रॅम इक्विव्हॅलेंट म्हणजेच काय की नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट इज द अमाऊंट ऑफ द सबस्टन्स डिवायडेड बाय इट्स इक्विव्हॅलेंट वेट. आता जे तुमचं इक्विव्हॅलेंट वेट असणार आहे तुम्हाला ही फर्स्ट स्टेज तुम्हाला काढायची. आता नेमकं इक्विव्हॅलेंट वेट तुम्ही कसं करणार की ग्रॅम इक्विव्हॅलेंट इक्वल टू तुमचं जे गिवन मास दिलेलं असेल, ऑलरेडी दिलेलं असेल तुमचं गिवन मास, तुम्ही एवढं एक्झाम्पल सॉल्व केलं तुम्हाला माहिती असेल गिवन मास दिलेलं असेल आणि तुम्हाला काय अपॉन द इक्विव्हॅलेंट वेट, त्याच्यामध्ये काय करायचं इक्विव्हॅलेंट वेट पुट करायची. आणि जे तुमचं इक्विव्हॅलेंट वेट असणार आहे ते तुम्ही कसं काढणार, तुमची फर्स्ट स्टेप कुठली असणार आहे, फर्स्ट स्टेप तुमची इक्विव्हॅलेंट वेटची असणार आहे. ठीक आहे. मास गिवन अपॉन द इक्विव्हॅलेंट वेट. सेकंड तुम्ही सांगा की इक्विव्हॅलेंट वेट कसं काढणार, मध्ये मॉलिक्युलर वेट जे दिली असेल अपॉन द एन फॅक्टर. एन फॅक्टर म्हणजेच इक्विव्हॅलेंट वेट म्हणजेच काय की मॉलिक्युलर वेट जे पण तुमच्या फॉर्ममध्ये दिलं आहे मॉलिक्युलर वेट त्याचं काढणार आहे. नंतर एन फॅक्टर करा. एन फॅक्टर कशावर डिपेंड असतो हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कारण की एन फॅक्टरवरूनच तुम्ही इक्विव्हॅलेंट वेट काढणार, इक्विव्हॅलेंट वेटमधून तुम्ही ग्रॅम इक्विव्हॅलेंट काढणार आहे. ठीक आहे. तुमची सगळ्यात फर्स्ट स्टेप म्हणजे एन फॅक्टरची असणार आहे. आता एन फॅक्टर म्हणजेच काय ॲसिड. ॲसिड म्हणजे काय रिप्लेसेबल एच प्लस आयन. आता सपोज एच प्लस आयन तुम्हाला इथं दिलं आहे. ठीक आहे. म्हणजेच काय ॲसिडमध्ये तुम्ही जर एखादी कुठली तरी, आता सपोज तुम्ही वॉटरची एक म्हणजे आपल्याला फक्त जसं एक्झाम्पल म्हणून घेते मी. आता तुम्ही वॉटर घेतलं. ठीक आहे. म्हणजे हा H2O आहे तुमचाला एच प्लस आणि OH मायनस. आता याच्यामध्ये तुमचं जस्ट तुम्ही एच प्लस म्हणजे रिप्लेसेबल किती जात आहे, तुमचं हायड्रोजन किती जात आहे, तर तुम्ही काय सांगणार 1. तुम्हाला 1 दिसतो आहे की नाही. म्हणजे जेवढे असणार आहे तुमच्याले इथं तेवढे तुम्ही काय करणार आहे ती एन फॅक्टर म्हणून ती व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे. आता बेस म्हणजेच काय, आता सपोज तुम्ही NaOH घेतला. ठीक आहे. NaOH घेतला आहे. NaOHमध्ये तुमचा N प्लस आणि OH मायनस. आता याच्यामध्ये किती रिप्लेसेबल होत आहेत, OH किती जात आहेत तुमच्याला 1 जातो आहे, इथं पण 1 जातो आहे. ठीक आहे ना. म्हणजे जेवढे तुमचे आता फॉर्म्युला चेंजेस होऊ शकतात, हा जसेल असा नाही आहे, फॉर्म्युला चेंजेस पण होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये तुमचे जसे असणार आहे ते तुमचे काय असणार आहे एन फॅक्टर असणार. आता साल्टमध्ये तुम्ही काय केला, साल्ट मला एकदम फेवरेट एक्झाम्पल म्हणजे NaCl. हा तुमचा काय झाला साल्ट झाला म्हणजे Na प्लस आणि Cl मायनस, बरोबर की नाही. तर तुम्ही काय केलं टोटल पॉझिटिव्ह किंवा टोटल निगेटिव्ह चार्ज घेणार. आता तुम्ही एक तर पॉझिटिव्हचे घ्या किंवा निगेटिव्हचे NaCl मायनस. ठीक आहे. म्हणजे तुम्ही दोघं पण काउंट केला. आता सपोज Naचे किती इथं 1 आहे, Clचं पण काय 1 आहे. पण तुम्हाला काय करायचं आहे एकच घ्यायचं आहे. काय करायचं आहे एकच घ्यायचं आहे. दोघी पण घ्यायचे नाही आहेत. मग तुम्ही निगेटिव्ह घ्या अथवा पॉझिटिव्ह घ्या, दोघं पण ह्याला तुम्ही काय करा एन फॅक्टर. जसं एक्झाम्पल बघूया, एक्झाम्पलवर तुम्हाला इझिली अंडरस्टँडिंग होणार आहे. फाइंड द नॉर्मॅलिटी ऑफ द 49 ग्रॅम H2SO4 डिझॉल्व इन द 2 लिटर ऑफ द सोल्युशन. ठीक आहे. आता H2SO4 सांगितलं त्यांनी, काय सांगितलं आपल्याला H2SO4. आता तो किती याच्यामध्ये डिझॉल्व आहे, आधी आपल्याला काय करावं लागेल, मग सगळ्यात पहिले त्याचं इक्विव्हॅलेंट वेट काढावं लागणार. काय काढावं लागेल इक्विव्हॅलेंट वेट म्हणून तुम्हाला काय असणार आहे मग त्याच्यासाठी इक्विव्हॅलेंट वेट म्हणजेच काय, इक्विव्हॅलेंट वेटचा फॉर्म्युला काय मॉलिक्युलर वेट अपॉन द एन फॅक्टर. मग एन फॅक्टर कशाचं काढावं लागते, ऑलरेडी दिला आहे आपल्याला H2SO4, बरोबर की. सल्फ्युरिक ॲसिड दिला आहे. आता सल्फ्युरिक ॲसिडला तुम्ही काय अशा प्रकारे डिनोट करणार H2SO4 इट गिव्ज 2H प्लस आयन्स अँड SO4 2 मायनस आयन्स. ठीक आहे. याच्यामध्ये किती जात आहेत तुमचे, मी आधी सांगितलं की ॲसिडमध्ये रिप्लेसेबल किती आहेत, याच्यामध्ये किती होत आहे 2 होत आहे. ठीक आहे. आधी मॉलिक्युलर वेट काढून घेऊ. HSO4 एचची किती तुमच्या आहे 2 आहेत. एचची किती आहे तुमचा एस किती देतो इथं एकच दिसतो आहे, त्याचा किती 32 आहे. 32 इंटू 1 32. 1चा तुमचा हायड्रोजनचा आहे तो किती 1 आणि इथे किती मॉलिक्युलर 2 दिलेत, बरोबर की नाही. 2 1 इंटू 2 2 32. आणि ऑक्सिजनचे किती आहेत तुमच्याकडे 4 दिलेत, बरोबर. आणि एका ऑक्सिजनचा किती घेतात तुम्ही मॉलिक्युलर वेटमध्ये 16 घेता. 16 इंटू 4 64. आन्सर काय आला 98 आला आय थिंक, बरोबर 98 आला. आणि तुम्ही काय घेत आहेत मग 98 आणि तुमचे किती झाले हे एन फॅक्टर काय सांगितला मी हा सांगितला, बरोबर की नाही. H2SO4चा आपण एन फॅक्टर आधी काढलेला आहे म्हणजे 2, म्हणजे तुमचं काय 98/2. जर 98/2 जर तुम्ही केलं 49 आन्सर येतं, बरोबर. आणि तुमचं दिलेलं आहे नॉर्मॅलिटीमध्ये पण 49च ग्रॅम दिलं आहे, बरोबर. म्हणजे ग्रॅम इक्विव्हॅलेंटचं तुम्ही फॉर्म्युला काय सांगितलं होतं ग्रॅम इक्विव्हॅलेंटचा मास गिवन मास तुम्हाला काय दिलं होतं गिवन मास दिलं होतं अपॉन दी इक्विव्हॅलेंट वेट. आता इक्विव्हॅलेंट वेट काय का आपलं 49 गेट 49 काय होऊन जाईल 1 येईल, बरोबर की. कॅन्सल झालं तर काय होऊन जाईल 1 होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला काय झाला मग तुमचा नंबर ऑफ इक्विव्हॅलेंट जो असणार आहे त्याच्या आपण काय असणार आहे व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन ऑफ लिटर. ठीक आहे. हाच तुमच्या नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला होता ना, नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट सोल्यूट अपॉन द व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन इन लिटरमध्ये. तर तुम्ही काय करा 1 अपॉन काय करणार तुम्ही 2 करणार. 2 काय झाला 0.5 ग्रॅम म्हणजे तुमचं काय झालं 0.5 N नॉर्मॅलिटी, बरोबर.
इथपर्यंत कोणाला डाऊट नसेल. तुम्हाला थोडंफार डिफिकल्ट वाटेल, पण जस्ट तुम्ही एक एक कन्सेप्ट क्लिअर जाणार ना तर तुम्हाला इझी होत जाणार. ठीक आहे. आणि याच्यावरती हमखास क्वेश्चन विचारलाच जातो. तुम्हाला प्रॅक्टिकलला पण असणार आहे, फॉर्मॅलिटी काढा, नॉर्मॅलिटी काढा, तर त्याच्यामध्ये पण तुमचे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. आता फॉर्मॅलिटी म्हणजेच काय, नंबर ऑफ फॉर्म्युला वेट ऑफ ॲन आयोनिक कंपाऊंड साल्ट. आपण कशासाठी याच्यामध्ये काय करणार आहे, आयोनिक कंपाऊंड जे असणार आहे त्याच्याबद्दल आपण काय करणार आहे, किती याच्यामध्ये डिझॉल्व 1 लिटर ऑफ द सोल्युशनमध्ये, त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, इथं वेट काढायचं आहे. ठीक आहे. म्हणजे नंबर ऑफ फॉर्म्युला वेट ऑफ ॲन आयोनिक कंपाऊंड साल्ट डिझॉल्व इन 1 लिटर ऑफ द सोल्युशन. ह्याला तुम्ही फॉर्मल कॉन्सन्ट्रेशन पण म्हणतात आणि हा एफने डिनोट करतो. तर त्याचा तुमचा फॉर्म्युला काय, फॉर्मॅलिटी इक्वल टू द नंबर ऑफ फॉर्म्युला वेट ऑफ द सोल्यूट अपॉन द व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन काय, तुमचं लिटरमध्ये असणार आहे. बरोबर. फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेट द फॉर्मॅलिटी वेट किती दिले, 117 ग्रॅम दिला NaCl, आणि तो कितीमध्ये डिझॉल्व केला, 1 लिटर ऑफ द सोल्युशनमध्ये डिझॉल्व केला. मग फॉर्म्युला आपला काय, नंबर ऑफ फॉर्म्युला वेट ऑफ द सोल्यूट किती दिले तुम्हाला ते, आणि किती याच्यामध्ये दिलं आहे, 1 लिटरमध्ये दिलेलं आहे ते. बरोबर. आता नंबर ऑफ फॉर्म्युला वेट तुम्ही आधी कसा करता, गिवन मास अपॉन द फॉर्म्युला मास. आता तुमचा गिवन मास काय दिला होता, 117 दिला होता, आणि तुमचा जो फॉर्म्युला मास होता, म्हणजे तुम्ही कशाचा घेताय तुम्ही, इथं दिलेला आहे तुम्हाला NaCl दिलेला आहे. बरोबर की नाही, NaCl तुम्हाला दिलं आहे ना, मग याचा काय काढायला आपल्याला फॉर्म्युला मास काढावा लागेल. बरोबर. त्याचं मॉलिक्युलर वेट काय, मग तुमचा जो Naचा सोडियमचं काय 23 आहे, आणि Clचं काय 35.5, म्हणजे टोटल तुमचं काय 58.5 ग्रॅम आलं. बरोबर. म्हणजे 58.5 ग्रॅम 117 अपॉन द फॉर्म्युला मास काय 58.5 ग्रॅम काय आलं तुमच्याला याचा आन्सर. तुम्ही डिवायडेशन केल्यानंतर तुम्हाला काय 2 मिळतं. म्हणजे फॉर्म्युला वेट बाय काय सांगितलं, 2/1. आपण कितीमध्ये करतो, 1 लिटरमध्ये करतो. कितीमध्ये करतो आपण, 1 लिटरमध्ये करतो. बरोबर. तुम्हाला काय आन्सर आहे ना 2, म्हणजे 2 फॉर्मॅलिटी म्हणजे F. आता नेमकं मोल फ्रॅक्शन किंवा पार्ट्स पर मिलियन काय ते पण बघून घेऊया. आता पार्ट्स पर मिलियन आधी आपण मोल फ्रॅक्शन काय ते डिस्कस करूयात. मोल फ्रॅक्शन म्हणजेच काय, की तुमचा एखादा कंपाऊंड, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, आपण आता मगाशी जो बघितला फॉर्मॅलिटी वेटमध्ये, तो आपण काय करणार, आयोनिक कंपाऊंडचा करत होतो. कशाचं करत होतो आपण, आयोनिक कंपाऊंडचं करतो. पण याच्यामध्ये आपण काय करणार ना, जे पण नॉन ऑर्गॅनिक असणार त्याची करणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, तुमचे दोघी पण असणार याच्यामध्ये. ठीक आहे. तुमचा मोल फ्रॅक्शनमध्ये ए पण असणार आहे, बी पण असणार. जस्ट एक बघूया की त्याची डेफिनेशन काय, की मोल फ्रॅक्शन ऑफ द कंपाऊंड ऑफ द सोल्युशन इज डिफाईन ॲज द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स. तुम्हाला डेफिनेशनमध्ये लक्षात येऊन गेलं की नंबर ऑफ मोल्स ऑफ द तुमच्याले एका कंपाऊंडचे घेणार, ते टोटल नंबर ऑफ द सेकंड कंपाऊंडच्या पण घेणार आहे. ठीक आहे. आता सपोज कंपाऊंड म्हणजे तुम्हाला दिलं आहे, ए पण दिला आहे, ओके, ए दिला आहे, बी दिलेला आहे, म्हणजे तुम्ही काय करणार, जे पण दिला तुम्ही हे दोघांचे घेणार आहेत. स्पेसिफिक तुम्ही काय करणार आहे, ए पण डिनोट करणार आहे आणि बी पण डिनोट करणार. ठीक आहे. आता याच्या फॉर्म्युलाजमध्ये तुम्हाला दिलं आहे की एक्स कंपाऊंड, याला कशाने डिनोट करतो, एक्सने डिनोट करतो आपण. एक्स म्हणजेच तुमचा काय असणार, इथं ए पण असू शकतो किंवा एक्स आपण बी पण डिनोट करणार. आपण पुढे बघूयात, म्हणजे तुम्हाला इझिली लक्षात येणार आहे. ठीक आहे. आता कंपाऊंड ऑफ द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ कंपाऊंड प्रेझेंट इन द सोल्युशन. आता तो कशाने रिप्रेझेंट केला, एक्स कंपोनंटने रिप्रेझेंट केला आहे. याला युनिट नाही आहे. म्हणजे काय, तुमचा जो पण सोल्युशन मी आता मगाशी दाखवलं तुम्हाला, एक्स म्हणजेच काय, तुमचे जे पण असणार तुम्ही ए पण काउंट करणार, बी पण काउंट करणार. कळतं आहे. आता ए म्हणजेच काय, की मोल्स ऑफ ए, आणि टोटल नंबर ऑफ मोल म्हणजे दोघं पण असणार तुमच्याकडे. टोटल नंबर ऑफ मोल्समध्ये तुमचा ए पण असणार आणि टोटल नंबर ऑफ मोल्समध्ये बी पण असणार. म्हणजे ए प्लस बी पण तुम्ही घेणार आहे. पण जेव्हा ए घेणार तेव्हा तुमचा काय असणार, जो फर्स्ट असणार तो मोल्स ऑफ ए घेणार. जर सपोज तुमचा इथं एक्स अपॉन बी असणार आहे, एक्स बीचा जर काढणार तर मोल्स ऑफ बी आणि टोटल नंबर ऑफ मोल्स काढणार आहे. ठीक आहे. एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल म्हणून कॉन्सेप्ट पूर्ण क्लिअर होईल. आता फॉर एक्झाम्पल सोल्युशन दिलं आहे की 18 ग्रॅम तुम्ही वॉटर मॉलिक्यूल घेतला आहे आणि 46 ग्रॅम ऑफ द इथेनॉल घेतलं आहे, आणि त्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मोल फ्रॅक्शनमध्ये. सॉरी, मोल फ्रॅक्शन ऑफ द वॉटर मॉलिक्यूल पण आणि इथेनॉल पण घेणार. आता आधी आपण वॉटर मॉलिक्यूलचं घेऊयात मोल फ्रॅक्शन. वॉटर मॉलिक्यूलचा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ द वॉटर घेणार, नंबर ऑफ द मोल्स ऑफ वॉटर पण घेतला, आणि काय घेतलं तुम्ही, इथेनॉल पण घेतलं. काय घेतलं, इथेनॉल पण घेतलं. दोघं पण तुम्ही कंबाईन करा. आता नेमकं गिवन आपल्याला माहिती, मोल्सचा हे काय फॉर्म्युला काय, गिवन मास अपॉन द तुमचं मोलर मास. ठीक आहे. मग वॉटर मॉलिक्यूलचं घेणार. वॉटर मॉलिक्यूलमध्ये तुमच्याला काय असणार आहे, ऑक्सिजनचा किती असतं 16 आणि हे 2 किती झाले तुमचे 18. बरोबर की नाही. आणि तुम्हाला गिवन मास दिलेलं आहे 18 ग्रॅम, 18च दिलेलं आहे इथं पण. ठीक आहे. गिवन मास आपण मोलर मास आपण काढलं. मोलर मास म्हणजेच काय, तुमचा हा ऑक्सिजनचा 16 आणि हा हायड्रोजनचे 2 आहेत म्हणून 2 घेतले, म्हणजे 16 + 2 18 झाले. 18 गेट काय असेल 1.
कळतं आहे 1. आणि तुमचा हा इथेनॉलचा पण जर काढला, सपोज आपण इथेनॉलचा पण काढून घेऊयात मोल फ्रॅक्शनमध्ये, तर इथेनॉलचा पण फॉर्म्युला काय, कार्बनमध्ये 2 आहेत, 2 कार्बनचे किती झाले 12 झालेत बरोबर. 12 × 2 24, ऑक्सिजनचा किती, एकच ऑक्सिजन म्हणजे 16 म्हणजे 1 16, आणि हायड्रोजनचे किती 3 आणि 2 5 आणि 1 6 6 म्हणजे किती झालं तुमचं 46 झालं. मग 46/46 काय झालं तुमच्याला 1 झाला बरोबर की नाही. ऑलरेडी इथं 46 दिलं आहे ना, कन्फ्युजन होण्याचं कारण नाही आहे. इथं 46 दिलं आहे, गिवन माल दिलेलं आहे आणि आपण ते डायरेक्ट कॅल्क्युलेट केलं आणि ते डायरेक्ट पुटअप व्हॅल्यू करतो आहे. ठीक आहे, कन्फ्युजन होऊ नका. एक्स वॉटर इक्वल टू द 1 आपण आता वॉटरचं काढून घेतलं आहे आपण, म्हणजे 1/1 + 1 बरोबर. किंतु इथेनॉलचा पण काढला आणि वॉटरचा पण काढला. 1 वॉटरचा होता आणि इथेनॉलचा 1 होता. 1 आणि 1 आणि 1 किती झालं 2 झालं. 1/2 इक्वल टू द 0.5 आणि एक्स इथेनॉल नंबर ऑफ इथेनॉलचे घेणार. आता इथेनॉलचे पण काढलेत तर आपल्याला काय नाही 0.5 ग्राम. ठीक आहे, आय थिंक कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. आता पर्सेंटेज ऑफ द कॉन्सन्ट्रेशन कसं काढणार आहे त्याचा एक छोटासा टॉपिक आहे, इम्पॉर्टंट आहे. पर्सेंटेज ऑफ कॉन्सन्ट्रेशन आता बघा WW दिलेला असतो किंवा व्ही दे व्हॉल्यूम दिला किंवा वेट दिले, पर्सेंटेजमध्येच काढायचे. म्हणजेच काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द डिफाईंड अमाऊंट ऑफ द सोल्यूट प्रेझेंट इन 100 पार्ट्स ऑफ द सोल्युशन. आता याचे 3 टाईप आहेत, एक तर व्हॉल्यूम आहे, एक तर वेट आहे आणि व्हॉल्यूम वेट पण आहे, दोघं पण आहेत. ठीक आहे, आता आपण वेट काय असतं एक्झाम्पल बघणार तेव्हा कळेल. आता आधी त्याचा फॉर्म्युला काय आहे ते बघून घ्या. पर्सेंट ऑफ WW म्हणजेच काय, वेट आणि वेट मास ऑफ सोल्यूट आपण जो मास ऑफ, आणि हा आपल्याला 100मध्ये हे करायचं, आपल्याला मेजर कशामध्ये करायचा 100मध्येच करायचा. 100 पार्ट्समध्ये मेजर आपल्याला करायचं. इंटू 100 सांगितलं मी तुम्हाला. तुमचा व्हॉल्यूम असेल, पर्सेंट ऑफ व्हॉल्यूम असेल तर व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट म्हणजे जे घेणार तुम्ही ते तुम्हाला इथं काय करायचं आहे, सोल्यूट तुम्ही व्हॉल्यूम घेतला, व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन इंटू 100 आणि पर्सेंट ऑफ द वेट आणि व्हॉल्यूम दिला आहे. तर तुम्हाला माहिती आहे की तुमचं जे सोल्यूट असतं ते मासमध्ये असणार आहे आणि व्हॉल्यूम तुमचा सोल्युशनमध्ये असणार आहे, जास्त प्रमाणात असणार आहे ते. ठीक आहे, आणि इंटू 100. आता एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पलमध्ये तुमचं लक्षात येत असेल की सोल्युशन कंटेन द 5 ग्रॅम ऑफ द साल्ट दिला आहे, डिझॉल्व इन द 95 ग्रॅम ऑफ द वॉटर अँड फाइंड द W म्हणजे तुमचंच काय घेतलं तुम्हाला दिलं वेट आणि वेट पर्सेंटेजमध्ये काढायचं. वेट पर्सेंटेजमध्ये काढणार म्हणजेच काय, मास ऑफ द सोल्यूट फॉर्म्युला काय होतं आपला, मास ऑफ सोल्यूट आपण मास ऑफ सोल्युशन इंटू 100 म्हणजेच काय, तुमचा किती दिलेला आहे 5 ग्रॅम ऑलरेडी दिलेले आहेत. आपल्याला फक्त हे काय करायचं पर्सेंटेजमध्येच काढायचे, पण ते तुम्हाला किती घ्यायचं आहे 100 पार्ट्समध्येच घ्यायचे. ओके, कळतं आहे 100 पार्ट्समध्येच घ्यायचे म्हणजे 5 आणि तुमचा हा 95 दिलेला आहे बरोबर की नाही. हा 95 ग्रॅम दिलेला आपला वॉटरचा सोल्युशनचा आणि प्लस तुमचा हा 5 ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, इंटू 100. आता 100 आणि 100 काय होऊन जाईल कॅन्सल. 95 + 5 किती झाले 100 झाले ना, आणि हे 100 काय केलं कॅन्सल झाला आहे आणि हा 5 म्हणजे काय झालं तुमचा 5% झाला आहे. ठीक आहे, आणि एक एकदम छोटूसा एक कन्सेप्ट तो म्हणजे पार्ट्स पर मिलियन आणि पार्ट्स पर बिलियन म्हणजे PPM म्हणजेच काय आणि PPB म्हणजेच काय. आता पार्ट्स पर मिलियन म्हणजेच काय, जो 1 पार्ट असणार आहे सोल्यूटचा तो 1 मिलियनमध्ये म्हणजे 10 लाख महिने बरोबर की नाही. तो पार्ट्स ऑफ द सोल्युशनमध्ये किती याच्यामध्ये प्रेझेंट आहे, तर तो म्हणजे एवढ्या याच्यामधनं एवढ्या सोल्युशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तो 1 पार्ट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा 1 पार्ट तुम्हाला एवढ्या याच्यामधून तुम्हाला 1 पार्ट काढायचा आहे. कळतं आहे, PPM इक्वल टू द मास ऑफ द सोल्यूट अपॉन द मास ऑफ सोल्युशन इंटू 100. कळतं, म्हणजे ह्या तुमच्या 10 लाखमध्ये तुम्हाला काय करायचं आहे 1 पार्ट ऑफ द सोल्यूटचा काढायचा आहे. यालाच तुम्ही काय म्हणणार पार्ट्स पर मिलियन PPM म्हणणार आहे. आणि PPB म्हणजेच काय, आता हा बिलियनमध्ये आता जास्तच मोठा आहे. आता तुमचा 10 लाखमध्ये होता, हा तर तुमचा करोडमध्ये केला बरोबर की नाही. म्हणजे 1 पार्ट ऑफ द सोल्यूट PPB इंटू द तुमचा 1 बिलियनमध्ये पार्ट ऑफ द सोल्युशन. त्याचा फॉर्म्युला मास ऑफ द सोल्युशन इंटू द 100 आणि ते काय करायचं तुम्हाला कॅल्क्युलेट करा. आय होप तुम्हाला इथपर्यंत नक्कीच कळलं असेल. काही तुमचे कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. आणि हो, नवीन जर असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. व्हिडिओ हेल्प वाटला तर लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.